वर्षात आपल्याला संघर्ष समितीची स्थापना करण्याची आवश्यकता का वाटली नाही, असा आमदार सचिन पाटील यांनी प्रश्न केला. 30 वर्षामध्ये संघर्ष समिती स्थापन करण्याचं काही प्रयोजनच नव्हतं, कारण त्या ठिकाणी आपण सत्तेत होतो आणि म्हणजे रामराजे साहेब होते आणि त्या मार्गातून त्या ठिकाणी पाणी हे फलटण तालुक्यासाठीच येणार हे निश्चित होतं. हा संघर्ष समितीचा विषय का आलेला आहे, कारण हे फलटण तालुक्याचं पाणी इतरत्र जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संघर्ष समितीचा विषय आहे, अन्यथा आलाच नसता. कारण आतापर्यंत हे पाणी फलटण तालुक्यालाच मिळणार होते. फलटण तालुक्याच्या बाहेर किंवा खंडाळा तालुक्याच्या बाहेर काही प्रमाणात माळशिरस जाणारच नव्हतं. जर ते इतरत्र जाणार असेल तर त्या ठिकाणी मग संघर्ष हा करावा लागणार आहे, कारण ते आपल्या हक्काचं पाणी. तुम्हाला याची कल्पना आहे की ज्यावेळेला नीरा देवघर धरण कुणासाठी झालं, खंडाळा बोर, खंडाळा फलटण माळशिरस जमिनी ह्याच तालुक्यातल्या गेल्या, प्रामुख्याने खंडाळा फलटणच्या गेल्या. जो काही भिजणारं क्षेत्र आहे त्यामध्ये अधिक क्षेत्र ह्या पाण्याने आपल्याला विजवायची गरज आहे. जवळपास 42% फलटण तालुक्यातलं क्षेत्र भिजायचं राहतं, 40% खंडाळा तालुक्यातलं राहतं. यामुळे वाचणारं पाणी त्यांनाच द्यायला पाहिजे. ते जर इतर कुणी नेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी मग संघर्ष समिती नेण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. हा प्रश्न आता उपस्थित झाला. पाणी शिल्लक आहे असं आपण बोलायला लागल्यावर तो विषय शिल्लक त्या ठिकाणी निर्माण झाला. अंतर्गत